हॅलो नमस्कार महाराष्ट्र. तर या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कोणी माझं मिनी ब्लॉग बघितला असेल इंस्टावर आणि यूट्यूबला. तर आज आपण चाललेलो बाहेर कुठेतरी फिरायला आणि किती दिवसानंतर ब्लॉगिंग चालू केलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर चला मजा करू. कुठे चाललो कुठे नाही हे ब्लॉगमध्ये बघत राहा. आणि एक माझ्या सांगते एक सकाळ सकाळी कांड झाला आहे ते पण मी पुढे पुढे बोलतो तुम्हाला. चला भेटू नंतरला. तर फायनली गाईज आम्ही निघलेलो आहे आणि हे अमरजीत गाडी चालवायला लागलाय. आणि आपण कुठे चाललो तर कुठे चाललो नाही, पावसाने वाट लावलेली आहे आमची. काय माहित. आणि बघू आणि पावसाने वाट लागली आमची. चाले पटापट आणि भिजत चाललोय. पावसाचा महिना चालू आहे का थंडीचा महिना चालू आहे समजत नाही. हा कशाला फोन पाहिजे. चला फोन वापरायला लागलाय. और एक गाडी आहे. चला पुढे पुढे भेटू तुम्हाला. आता काय पाऊस पडायला लागलाय. एका तरी गाडी नाही चालू शकत. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा वापस ब्लॉगिंग चालू करू. बाय. घाण करायला गेला हा व्हिडिओ. आगे पागल. अभी हो गया, अभी ले लिया, अभी ये निकाल रहा है क्या? पिताजी निकाल रहा है क्या जल्दी. फायनली गाईस आपण पोचलोय सुरुची बीच. आणि सगळ्यात बेकार घाण माणूस याच्या आयुष्यात वापस कधी याला घेऊन नाही जाणार आहे. मी ब्लॉक मध्ये सांगतोय तुम्हाला. आणि हे लास्ट असेल खरीच याला घेऊन येणार नाही. का की याच्यासारखी एवढी बेकार गाडी चालवत आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. एकदम बरोबर. आणि किंवा अमरची मम्मी बघत असेल तर याला आयुष्यात कधी गाडी वापस नवीन विकत घेऊन देऊ नका आणि याला घ्यायला पण देऊ नका. नेक्स्ट मंथ मध्ये घेणार आहे आम्ही. मरशील केटीएम घेणार. तोंडाला सांगतो मरशील ज्या दिवशी गाडी घेशील. फार चांगली वाटी. तुमको क्या बोलना है तुम्हारा भाई ऐसा करता है. मला काहीच नाही बोलायचंय. बाय बाय गाईस. शिव्या निघा लागलात काय तोंडात. तर चला सर्व तयारी झालेली आहे. आणि व्हाईट पॅन्ट वर म्हणजे अंपायर बनायला आलाय तो. फक्त शर्ट चेंज करणार आहे तो. शर्ट आता त्याने घातलं त्याचं नाही बघ. आणि अंपायर बनणार आहे ना. शर्ट त्याने घातलाय व्हाईट. कॅप देतो मी माझ्या डिक्की मध्ये असेल. तो गाइस फाइनली हम पोस्टल है. जागा सेलेक्ट के लिए. और तेरे भाई के बारे में क्या बोल रहा था वो सामने था आप ही को. हे अच्छा है लेकिन थोड़ा बाईला हरकत करता है. मंद बदक. तुम्ही हास्य जत्रामध्ये डायलॉग ऐकलात असेल. मंद बदक. हाँ सेम. गाड़ी अच्छे से चलाएगा तो अच्छे से रहेगा तेरे जैसे. तो ठीक है सब लोग उसको इनवाइट करेंगे. हाँ भाई तू हमारे ग्रुप में आ. और अभी थोड़ा बहुत इग्नोर करते हैं भाई सब लोग. और ये भाई नया भी पार्टी मिल चुके हैं अपन को खेलने के लिए. तो चलो खेलते हैं. तो गाइस फायनली आमची मॅच चालू झालेली आहे बघा. अमरजीत बॉलिंग टाकतो. त्याला आयुष्यात कधी बॉलिंग नाही टाकली आणि बॉलिंग टाकायला लागला. आम्ही आणि हे नवीन भेटलेत खेळायला. चांगले आहेत. मजा लागली. बॉलिंग टाकलं नाही. वा. आणि मिनी बॉलिंग टाकली. चार रन झालेले आहेत. मला मारले दोन डिक्लेअर मारला आणि एक वाईड गेला. शाबाश. चलो भेटूया नंतरला थोडं. 3-3.
तो गाइस हम लोग को ये भाईंदर वाले मिले थे, हाय कर दो। अच्छा मैच हुआ, अगले संडे भी आओ। हाँ चलो बाय। तर गाइस आमचा क्रिकेट खेळून झालेला आहे। हे कुठे चालला? तर क्रिकेट खेळून झालेला आणि खूप जोरात पाऊस पडतो, त्याच्यामुळे आम्ही क्रिकेट थांबून आता चाललो तिकडे जरा छप्परमध्ये उभा राहिला। भेटू पुढे। तर गाईज आम्ही फक्त वडापाव खायला थांबलेलो सुरुचीला। पाऊस थोडा थोडा पडत होता, आता एवढा जोरात पडायला लागलाय ना का असं वाटत नाही का आम्ही घरपर्यंत पोहोचणार। आणि सर्व लाईनीतच बसले तिकडे, वडापावची वाट बघतात, गरम गरम काकी वडापाव बनवा लागले। तर आपण वडापाव खाऊ आणि भिजत घरी जाऊ। घरी जाऊन नीट आंघोळ कर, सकाळपासून तर आंघोळ नाही केले आम्ही, केले आणि आंघोळ आम्ही नाही केले, बाकीच्यांनी नाही केले आणि मी पण आणि आंघोळ केले। तर घरी जाऊन आंघोळ पण करू आणि खूप सारे काम आहेत आणि एडिट पण करायचे आहेत व्हिडिओ, तर ते पूर्ण कंप्लीट करू आणि आजचा दिवस संपू। तर आता नाही संपवत आहे, पण आता बघा पुढे पुढे अजून मजा काय ते। तर फायनली गाईस आम्ही पोचलेलो आहे घरी, म्हणजे आम्ही सर्व पोचलेलो घरी। खाली बिल्डिंग खाली आपापल्या घरी सर्वांनी गेले। अमित, अमरजित, अनिश, त्याच्यानंतर अजून 2 जण आलेले ते पण गेलेत, यश वगैरे, आणि मी सुद्धा घरी आलेलो आहे बघू शकता। तर आता जातो आंघोळ करायला, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो। अंग अख्खं दुखा लागलं आहे का की एवढ्या दिवसानंतर, एवढ्या वर्षानंतरला ओरम बॉलिंग टाकली आहे आपण। तर चला आंघोळ करून भेटू फ्रेश होऊन। मी आत्ता झोपेन उठलो, आंघोळ केली आणि थोडं काहीतरी खाला, भात होता तर, आणि खाऊन झोपून गेलो, ब्लॉग वगैरे काढला नाही। तर आणि उठलोय मी 6 वाजता उठून काय बघतोय आम्हाला दाखवतो। 6 वाजता उठून बघतो काय एवढा जोरात पाऊस पडायला लागलाय ना, ते पाणी बघा, तर पाणी टेरेसचं पाणी पडायला लागलं, त्याच्यावर अंदाजा लावून घ्या किती जोरात पाऊस पडायला लागलाय आणि कंटिन्युअसली चालूच आहे। मला तुम्ही कमेंट करून सांगा का भाई, न्यूजमध्ये सांगितलं मे महिन्यापर्यंत पाऊस पडणार आहे, तर पडणार आहे का नाही, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो। चला।